नमस्कार, केबी न्यूज मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आपण आलेलो आहे वैजापूर तालुक्यातील उंदरवाडी। तर ह्या गावामध्ये काही नागरिक आपल्या सोबत आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। का रोष कोणाचा, का दिनेश, का रमेश नानासाहेब बोरणारे, की एकनाथ जाधव, की ज्ञानेश्वर गोडके, का जे.के. जाधव। तर आपण समक्ष जाणून घेणार। नागरिक आपल्या सोबत आहे उंदरवाडीच्या या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे। का तुमचं मत कोणाला राहील, का दिनेश बोलणार राहील, का रमेश नानासाहेब बोलणार राहील, का एकनाथ जाधव राहील, का जे.के. जाधव राहील। तर या संदर्भात तुमच्या गावाच्या विकासाच्या संदर्भात आमच्या गावातील मतदान म्हणजे बोरणार सरला राहील। कारण आमच्या गावात जेवढे मोठे विकास झाले, बाजूच्या रस्त्याचे झाले, पानद रस्ते झाले, अजून मसंकाईचे शेड, मंदिरापुढं समोर भरपूर असे कामं त्यांनी केलेले आहे। त्याच्यामुळे आम्ही विकासाच्या पाठीमागे राहणार, बाकीचा काही दुसऱ्याचा विषयच नाही। बोरणार सर का असं काय विकास केला? बोरणारे सरांनी विकास केला ना। आजपर्यंत आमच्या लासूर स्टेशन ते जांभरखेडा हा रस्ता सुद्धा जाता येत नव्हता, कारण आमच्या गावातील भरपूर मुलं असे जांभरखेड्याला शाळेत जात होते, पण शाळेत जाण्यासाठी त्यांना तर दुसरीकडे घेता सुद्धा येत नव्हती, इतकी कठीण परिस्थिती। आणि तो रोड जांभरखेडा तिकडे लासूर पासून आमचे म्हणजे गेअर सुद्धा बदलायचं काम नाही, अशा रस्त्याचे कामं केले। इकडे धोंदलगावला जायचं, आमच्या परिसरातील जेवढे जवळ गावाला रस्ते असतील ते संपूर्ण रस्ते त्यांनी केले। त्याच्यामुळे आम्ही आजही काही राहिले असेल तर त्याला निवडून द्यायचं, पुढचे आमचे कामं राहिले सगळं करतील अशी आमची अपेक्षा आहे। आपल्यासोबत उंदरवाडीचे दुसरे नागरिक आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? आमची प्रतिक्रिया तिची सरनच कामं तर करायलाची, पण आम्ही वारकरी संप्रदाय म्हणून सरचे खूप आभार मानतो की त्यांनी आपल्या वैजापूर तालुक्यात वारकरी संप्रदायासाठी खूप काही केलेलं आहे। आणि या वारकरी संप्रदायाला कुठंतरी ते करण्यासाठी सरसारखा एक वारकरी आमदार आतापर्यंत आपण विधानसभेला मागच्या 5 वर्षात एक वारकरी पाठवला, आणि आता पुन्हा एक वारकरी म्हणून आमदार पाठवायचा आहे आम्हाला विधानसभेमध्ये। वारकऱ्यासाठी खूप काही केलेलं आहे सरनं, प्रत्येक आश्रमाला प्रत्येकाला खूप निधी दिलेला आहे। त्यामुळे वारकरी म्हणून मी सरच्या पाठीमागं आम्ही सगळे वारकरी मंडळी सरला उघड पाठवली। आपण दुसऱ्या नागरिकडे जाणार आहोत, का आपण समक्ष जाणून घेणार। भाऊ, आपली काय प्रतिक्रिया आहे? का तुम्ही गावाच्या विकासाना तुम्हाला कोण आमदार व्हावशी वाटतो? असं आमदार झाले पाहिजे, कारण हे रस्ते बिस्ते, हे गावात मंदिर गट्टू भले कामं व्हायले, त्याच्यामुळे का काही विशेष नाही। बरं, सरच आमदार आहे आता। तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तालुक्याच्या म्हणजे अंतर्गत विकासाच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर सर एकमेव असा आमदार आहे, कारण भूतो न भविष्य झालेलं कधी विनायक अण्णानंतर हाच आमदार असा आहे। या सरांनी एवढं काम केले की तालुक्यात आता म्हणजे काम म्हणायचंच काम नाही ठेवलं, असे माणसं आहे। आणि वारकरी संप्रदायाचा माणूस असल्यामुळे आम्ही 100% सराच्या मागाच उभा राहणार आणि सरच निवडून येणार ही 100% खात्री। भाऊ, तुम्हाला कोण हवा पाहिजे? सरच पाहिजे। व तुमची काय प्रतिक्रिया आहे? का एक तुम्ही गावचे नागरिक म्हणून का या संदर्भात कोण आमदार व्हावं वाटतं तुम्हाला? तुमच्या प्रतिक्रिया? प्रगती म्हणून प्रगती, विकास खूप झाला। भाऊ, तुम्हाला कोण आमदार व्हावं वाटतं? बोरणार सर। का विकास कामाची 70 वर्षामध्ये जेवढं वैजापूर तालुका विकास झाला तेवढा 2.5 वर्ष नंतर 70 वर्षामध्ये। आणि उंदरवाडी गावात सांगितलं तर 3.5 कोटीची कामं झाली उंदरवाडी गावात। पानद रस्ते, प्युअर ब्लॉक आहे, आणि इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला सजीवीकरणासाठी 5 लाख रुपये दिले। आता काम चालू झालं तिथे, बोरणार सरच आमदार होणार। भाऊ, तुम्हाला वैजापूर तालुक्यामध्ये जो आमदार कोण हवा? आमदार रमेश बोरणारे। का? विकास काम आहे त्यांची, रोडचे रस्त्याचे कामं झाले, गावात प्युअर ब्लॉकचे कामं झाले, स्मशानभूमी झाली, उंदीरवाडी धोंदलगाव रस्ता झाला, उंदीरवाडी राजुरा झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या सुशोभीकरणासाठी 5 लाख रुपये दिले, सोनवाडी ते जांभूरखेडा रोड डांबरीकरण झाला। त्यामुळे आमचं मत विकासाला।
की रे आपण जाणून घेऊ. बाबा तुम्हाला काय वाटतं, कोण आमदार व्हावशी वाटतं आणि कोण नाही व्हावशी वाटतं? सांगायला काही पाहिजे नाही तुम्हाला. आता एवढे कामं दिसून राहिले. हो तुम्ही तिथं जा तुम्ही राहिले तालुक्यामध्ये, मग तुम्ही आम्ही कामं कोणाला मतदान करू तुम्ही समजून. आता या माणसाच्या कामाचा विकास पाहतो ते मशीन घेऊन पहा तिकडेच बोला मशीन घेऊन आणि त्या माणसाला त्याचंच निधी सारा हे एवढी सोय कुठंच नाही उंदरवडी झाली. आता मी आता 17 वय झाली, मी काही कोणाच्या मध्ये बोलत नसतो काही, पण आता एक सोय विचारलं माणसाला एवढं विकास कामाने घडायला एवढं सांगायचं अशा कामाने दिसल्या बोललो मी माझा. आपण आपल्यासोबत काही नागरिक आपण आलेलो आहे हनुमंत मंदिराजवळ, तर आपण जाणून घेणार आहोत. काही नागरिक बसलेले आहे, आपण यांची चर्चा करणार आहोत. का भाऊ तुम्हाला कोण वाटतं बा आमदार व्हावं वाटतं? मला रमेश बोरणारेच आमदार होणारे आणि तीच वाटते की ती व्हावा. पण तुम्हाला सांगतो पत्रकार बंधू, 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि 1947 पासून आजपर्यंत खेडेगावात काही रस्ते झालेले नाही. पण ते आमदार बोरणारे सरांनी आज काही श्रममध्ये केली आणि पुढच्याही पंचवार्षिकमध्ये ते भरपूर करतील. आणि आमचे गाव कसे शेवटच्या टप्प्यात आहे, तालुक्याच्या शेवटच्या बॉर्डरला छोटी छोटी गावं आहेत. पण त्यांनी छोट्या गावाचा सुद्धा विचार केला नाही का बाबा इथे निधी इतका देऊ लागलो आपण, या गावात कमी मतदान आहे. पण त्यांनी तो विचार न करता आहे का आमच्या गावाला भरपूर निधी दिला, म्हणून आम्हाला आमदार बोरणारे. आता दुसऱ्या नागरिकडे आपण जाणार आहोत, त्यांची काय प्रतिक्रिया आहे का बा या संदर्भामध्ये. का तुम्हाला काय वाटतं बघा, या गावाचा एवढा निधी दिला आणि एवढा विकास केला, तर बा आपली काय प्रतिक्रिया आहे? का कोण आमदार व्हावं वाटतं वैजापूर तालुक्याला? पण त्या गावात जर सर गेले तर सरला लोक म्हणते तुम्हाला काय काम सांगावं, सर काम उंबट सांगावं काय, अशी कामं झाली. तर लोकांची अशी इच्छा आहे गावात सरला काही सांगायचंच राहिलं नाही, मग आपण जायचं कुणी. एवढ्या वेळेस आता सगळ्या जनतेचं म्हणणं सरलाच आमदार करायचं राहिले. एवढी तेवढी कामं तर तेवढी मार्गी लावतील बा ह्या शेणाला लोक पब्लिक त्यांच्या मागे. मी केबी न्यूज साठी संदीप गायके, उंदरवाडी. बाबा ते वैजापूर तालुक्यामध्ये जे ते उमेदवार उभे, तर तुम्हाला कोणता उमेदवार योग्य वाटतो का वैजापूर तालुक्याचा विकास करू शकतो? तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया बा? या संदर्भात कोण विकास करीन बा? या संदर्भात दिनेश भाऊ करतील का, रमेश नानासाहेब बोरणारे करतील का, एकनाथ जाधव करेन का, JK करीन का, ज्ञानेश्वर गोडके करीन का, किशोर जेजूरकर करीन? बोरणारे सरांना चांगला विकास केला 5 वर्ष. आता मतदार काय करतील याचं पुढचं काय सांगतात. आता एका मतावर थोडी येते काम. का बा तुम्ही एक उंदरवाडीचे नागरिक आहात, तर बा तुमच्या गावामध्ये काय काय विकास कामं झाली बा आतापर्यंत बा कोणी केली? मी त्याला नाही, मी पाथरीचा आहे, त्याला तर मी नाही सांगू शकत. पण पाथरीला केला, पुतळा दिला, रक्तू बसवली, सभा मंडपला पैसे दिले. आपण उंदरवाडी या शेतामध्ये आलेलो आहे. ताई आपल्या सोबत लाईनवर जोडलेले आहात. ताई तुम्हाला जे वैजापूर तालुक्यामध्ये जे विधानसभा चालू आहे या संदर्भामध्ये का बा तुम्हाला कोणते आमदार व्हावशी वाटतं आणि काय व्हावशी वाटतं? आमदार आम्हाला बोरणारे सरच व्हावशी वाटतात, कारण त्यांनी खूप काही सुधारणा केलेली आहे. आमच्या गावात पेवर ब्लॉकचं काम केलेलं आहे, रस्त्यांसाठी पण मजुरी दिलेली, खूप काही निधी दिलेला आहे. आणि तसं शिंदे साहेबांनी सुद्धा महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे अशी निधी दिले. लाडकी बहीण योजना ही योजना राबवली आणि सर्व महिलांना ते पैसे आले सुद्धा. तर बस आता वैजापूर तालुक्यामध्ये जे रणधुमाळी चालू या संदर्भामध्ये तुम्हाला बा कोण आमदार व्हावशी वाटतं बा? असं बोरणारे सरच आमदार व्हावी आमची इच्छा आहे आणि होतीलच ते आमदार असं आम्हाला आशा आहे. किती गाडी गावातून